गोविंद माऊली यांच्या समाधीजवळ आपण आले आहोत आणि हे जळकोट तालुका लातूर जिल्ह्यामध्ये जळकोट तालुका आणि ह्या जळकोट तालुक्यामध्ये श्री क्षेत्र वांजरवाडा या ठिकाणी बाबांची समाधी आहे. आणि ह्या बाबा सुरुवातीला या गावचे बाबा नाहीत, हे सुरुवातीला तरटी व्यवसाय यांचा होता. तरटी तयार करायची आणि ती विकायची. आजचा जसं मॅट चटई सतरंजी जसं माणसं विकतात बाहेरगावी जाऊन, तसं ह्या बाबांचा व्यवसाय तरटी विकायचा होता. आणि ती तरटी विकत विकत या गावी बाबांचा मुक्काम झालेला आहे. आपण यांच्याशी बोलू. तर बाबांचं कधी बाबा इथं आले? 200 वर्षापूर्वी. 200 वर्षाच्या पूर्वीचा काळ आहे. 200 वर्ष इथं आल्यानंतर फक्त तरटी विकत विकत वारी करायची. तरटी विकत विकत वारी करायची. क्या बात आहे. तरटी विकत विकत बाबा वारी करायची. बरं, आता वारी करत असते वेळेस त्यांना एक काळ असा आला की चंद्रभागेला महापूर आला. बरोबर, चंद्रभागेला महापूर आला. महापूर आल्यानंतर त्यांना नावाडी कुठलेच घेत नव्हते. बरोबर, नावाडी बरोबर घेत नसल्यामुळं त्यानं काय केले की पांडुरंगाला प्रार्थना केली की देवा आता तू सांभाळणार असं म्हणले मला. ते तरटी पाण्यावर टाकले आणि बसले. डायरेक्ट देवाजवळ गेले. देवाने सांगितले की माऊली आता तुम्ही इथपर्यंत येऊ नका, तुम्ही ह्या ठिकाणी वांजरवाडा ठिकाणी समाधी घ्या. बरोबर. म्हणजे साक्षात विठू माऊलींनी सांगितले की बाबा तुम्ही माझ्याकडे येऊ नका, आता तुम्ही वांजरवाड्याला समाधी घ्या. वांजरवाडा म्हणजे हे गाव जळकोट तालुक्यामध्ये येतं. बरं, बाबांचं गाव जळकोट तालुका जिल्हा लातूर. इथं वांजरवाडा म्हणून गाव आहे. तिथं बाबांची समाधी आहे. अगदी तरटी व्यवसाय विकत विकत. बघा हे कसं सांगत आहे दादा आपणाला. खूप छान माहिती पांडुरंगाने सांगितले की तुम्ही या ठिकाणी समाधी घ्या, कारण मी चैत्रवद्दीला तुमच्याकडे येत जाईन. म्हणजे पांडुरंगाच्या रूपाने पंढरपूर आपल्या इथं पारंपरिक एक दिंडी येत असते वासकर फडावर. दरवर्षी दिंडी या ठिकाणी येतात पंढरपूर. 4 दिवस मुक्काम असतो. एक वासकराची दिंडी असते, दुसरी केंद्रीय महाराजाची असते, सावरगावल्याची, अशा अनेक दिंडे येत असतात. त्या निमित्ताने माऊलीची यात्रा चालू झाली. पुरातन काळापासून यात्रा चालू. आज 200 वर्षापूर्वी बाबांनी इथं या ठिकाणी समाधी घेतलेली आहे. आणि अतिशय पाहण्यासारखं हे क्षेत्र आहे. आपण जरी कधी या मार्गे जर जात असाल, अतिशय जुनं मंदिर आहे. पूर्ण लाकडी खांबाचं मंदिर आहे. हे पहा, हे मंदिर किती लाकडी खांबे आहेत. सगळे सर्व लाकडी खांबे आहेत. आणि आपण सहज या गावाहून जात असताना, आणि विशेष म्हणजे हे काय सांगत आहेत बघा, आपण त्यांच्या तोंडी ऐकू. काय आहे दादा? या ठिकाणी जे लाकडं वापरले त्या मंदिरासाठी पूर्ण एका झाडाचे लाकडं या ठिकाणी वापरून बरोबर एका वृक्षाची लाकडं हे पूर्ण आहेत. हे आपण जे पाहता लाकडं हे सगळे, तर हे फक्त केवळ एका लाकडाची. आता इथं जे आपण पाहत आहोत हे लाकडी खांब हे एका वृक्षापासूनचे बनलेले आहेत. बरं, आणि 200 वर्ष पूर्ण झालेले आहेत या समाधी क्षेत्राला, ह्या समाधी स्थळाला 200 वर्ष पूर्ण झालेले आहेत. हे इथं जे लाकडं आहेत ते एका वृक्षापासून तयार. बरं, एका वृक्षाचे सगळे हे लाकडं आहेत. बरं, आपण जे पाहतोय ते सर्व लाकडं एका वृक्षाचे आहेत. दादा, एका वृक्षाचे लाकडं आहे. वृक्षापासून कीर्तन मंडपासाठी या ठिकाणी बनवलेलं आहे. बरं खूप पुरातन आहे या ठिकाणी. बरं. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी.